गुरु महाराजांची कृपा काय करू शकते महाराज. न होणाऱ्या कैकेयीला सुद्धा संतती झाली. काय सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव वसिष्ठाने भरत ठेवला. इतका सुंदर निघायला, दिसायला, असायला आणि वागायला. या गोष्टी फार भिन्न आहेत. वेळ नाही आपल्याला बोलायला. ज्या गोष्टी दिसायला चांगल्या असतात त्या वागायला चांगल्या असतातच असं नाही. बरं, पण दिसायलाही चांगला, असायला चांगला. किती चांगला असावा, इतका चांगला होता की या भरतासारखा भरत परत या जगातच जन्माला आला. इतका कैकेयीचा पुत्र असून सुलक्षणी जन्माला आला. आणि त्यांनी पुढे या कामासाठी ते जन्माला आले होते ते सगळे बलाढ्य ते संपवून निष्कंटक असं राज्य प्राप्त करून दिलं. आणि आज तुम्हाला आम्हाला सुखाने आनंदाने जीवन जगता येत आहे. आजही आम्ही म्हणतो की आम्हाला अयोध्या निर्माण करायची, आम्हाला अयोध्येसारखं, आम्हाला रामासारखं जीवन जगायचं आहे. का जगामध्ये आदर्श एकच आहे. म्हणून समर्थ आमचे पूर्व पद्यामध्ये म्हणाले, राम गावा राम श्रीरामचंद्रांचा जन्म झालाय. त्यांच्यावर गुलाल घेऊन आपण आनंद व्यक्त केलाय. ते भगवान श्रीरामचंद्र कौशल्यजवळ बसलेले आहे. त्यांना इकडे आणण्यात येत आहे. इथं आल्यावर आपण त्यांना पाळण्यात टाकणार आहोत. इतक्या वेळ जसे थांबलात आपली जालन्यातली खरोखर श्रोते मंडळी फार चांगली आहे. जालन्यात राहतात पण येणाऱ्याला विचारतात कधी आला ना बाहेर गावात जाऊ ना, आपल्या गावाचं नाव जाल ना. तेव्हा आपण आतापर्यंत जसे शांत राहिला तसे अजून 10 मिनिटं शांत राहायचे. प्रभू रामचंद्र येतील. आज आपल्या या महोत्सवामध्ये भगवान श्री रामचंद्रांनी अवतार घेतला. तसे इंद्र चंद्र यम वरुण कुबेर गणगंधर्व जसे निशांचे दिग्पाल आले होते तसे आपल्या जालन्यातले मोठे मोठे दिग्गज आज या प्रभू रामचंद्रांच्या उत्सवासाठी आलेले. सद्गुरु भक्त आमचे भास्करराव महाराज देशपांडे या प्रभा